श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अमृतधाम अध्याय 21। मागील अध्यायातील तपस्वी त्या स्त्रीला आत्मज्ञानाचा बोध देत असताना ती स्त्री आक्रोश करून म्हणाली, हा मी आधीच दुर्दैवी होतो, म्हणूनच श्री गुरूंना शरण गेलो। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे परब्रह्म आहे, त्यांचा शब्द खोटा कसा होईल? त्या स्त्रीची दृढ श्रद्धा पाहून तपस्वी तिला मुलास घेऊन श्री गुरूंच्या सानिध्यात संगमावर घेऊन जाण्यास सांगतात। औदुंबरापाशी आल्यावर त्या माता पित्यास झोप लागली, तेव्हा तिच्या स्वप्नात एक जटाधारी दिव्य पुरुष दिसला व विप्र स्त्रीच्या मुलाच्या तोंडात प्राणवायू भरला। तात्क्षण त्या स्त्रीचा मुलगा जिवंत झाला व उठून बसला। त्यानंतर त्या विप्र स्त्रीला जाग आली, तेव्हा मृतपुत्र जिवंत पाहून तिला विश्वासच बसेना। झालेली हकीकत तिनं पतीला सांगितली। दोघांनी स्नान करून औदुंबराची व श्री गुरु पादुकांची पूजा करून श्री गुरूंची क्षमा मागितली। सूर्योदयानंतर गावकरी जमा झाल्यावर विप्र स्त्रीचा मुलगा जिवंत झालेला पाहून सर्व आश्चर्यचकित झाले आणि श्री गुरूंची स्तुती करू लागले। औदुंबराच्या तळाशी निवासी असलेल्या श्री गुरूंच्या सेवेने सर्व मनोकामना तात्काळ पूर्ण होतात।